कोणते 10 ओबीसी समाजाचे तरुण पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे? जर त्यांना वाटतं की हे पुरावे योग्य नाही किंवा असं देता येते, तसं विधिमंडळात कायदा घेऊन त्यांनी त्याच्यावर त्यांना अधिकार आहे, त्याच्यावर ते कायदा केल्यावर भाष्य करावं की जसे मराठा नेते वागले तसेच ओबीसी नेते वागताय, मुठभर सत्ता स्वतःच्या खिशात ठेवताय. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. खरं तर मनोज जरांगे यांचं जे उपोषण होतं ते सरकारनं महत्प्रयासानं सोडवलं. त्याच्यानंतर हा मुद्दा शांत झालाय असं वाटत होतं. पण पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी जे वक्तव्य केली त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह सेट होतंय का, आणि मराठ्यांच्या आरक्षणाला हे आरक्षण मागच्या दारानं दिलं जातंय अशा पद्धतीचा एक आरोप जो आहे तो छगन भुजबळ यांनी केला. पाठोपाठ ओबीसी नेत्यांची एक बैठक सुद्धा मुंबईमध्ये पार पडली आणि आता ओबीसी मोर्चाचं एक नियोजन जे आहे ते सुद्धा मराठवाड्यामध्ये होताना दिसतंय. दिवाळी संपल्यानंतर हा ओबीसीचा मोर्चा जो आहे तो निघणार आहे. प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि या निमित्तानं कधी नव्हे इतका महाराष्ट्र जातीय पातळीवरती झगडताना दिसतोय का, हा सुद्धा मुद्दा आहे. आरक्षण हा नेहमीच संवेदनशील मुद्दा असतोच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती या संपूर्ण मुद्द्यामध्ये जे काही कायदेशीर गोष्टी आहेत ते आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते आणि मराठा आरक्षणाची लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत लढणारे विनोद पाटीलजी. विनोदजी, खरं तर मराठ्यांच्या या आरक्षणाबद्दल सरकार जे काही करतंय त्याच्याबद्दल आता खूप प्रश्न ओबीसी समाजाच्या मनामध्ये, ओबीसी नेत्यांच्या मनामध्ये तयार झालेले आहेत. आणि हे आरक्षण जे आहे ते मागच्या दारानं आरक्षण दिलं जातंय आणि कुणबी प्रमाणपत्र नोंदणी म्हणजे एक प्रकारे आरक्षणासाठी एक दुकान उघडून ठेवलेलं आहे, अशा पद्धतीची वक्तव्य छगन भुजबळ यांनी केली. काल जेव्हा तुम्ही त्यांची पत्रकार परिषद ऐकली तेव्हा तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकी या सगळ्या संदर्भात काय होती? अतिशय वाईट वाटलं, दुःख झालं. खरं तर भुजबळ साहेबांकडनं माझ्यासारख्या तरुणाला अशी अपेक्षा होती. ते राज्यकर्ते, शासनकर्ते, राज्यातले महत्वाचे कॅबिनेट मंत्री. त्यांनी यापूर्वी 3 वेळेस मराठा आरक्षणाच्या ठरावाला मतदान केलेलं आहे. मी हे मतदान करून द्यायची आठवण याच्यासाठी करून देतो की त्यांनी जो कायदा 3 वेळा केला, पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना केला, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. देवेंद्र फडणवीस साहेब असताना कायदा केला, तो हायकोर्टात टिकला, तो सुप्रीम कोर्टात टिकला नाही, आणि उद्धव ठाकरे साहेब असताना आरक्षण रद्द झालं, आणि आज एकनाथ शिंदे साहेब आहेत. तर ह्या 4ही मुख्यमंत्र्यांसमोर सोबत भुजबळ साहेबांनी काम केलं. मग जर टिकणारं आरक्षण ते देण्यास असक्षम ठरले, सभागृह सक्षम ठरला, तर मग मराठा तरुणांनी काय केलं पाहिजे? ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की 3-3 वेळेस संध्या देऊन सरकारचं आरक्षण टिकूच शकत नाही, मग आमच्या भावांना बहिणींना जे कुणबीचं भेटतं त्यात आपण गेलो तर काय हरकत आहे, ही मागणी होती, ही मागणी आहे. आणि भुजबळ साहेबांकडनं असं अपेक्षित होतं की ते राज्याचे मंत्री आहेत आणि ते राजकीय चष्म्यातून न बघता मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था बघून आरक्षणाबद्दल भाष्य करतील. पण घडलं त्याच्या पूर्णतः विरोधात. नाही, पण विनोदजी, काल सुद्धा पत्रकार परिषदेची सुरुवात करताना त्यांनी अशी केली की मराठा आरक्षणाला माझा किंवा माझ्या समता परिषदेचा अजिबात विरोध नाही, कायद्याच्या चौकटीत बसणारं जे काही आरक्षण आहे ते मराठ्यांना द्यावं. त्यांचा आक्षेप कशाला आहे? आता ते म्हणतायत की अशा पद्धतीनं मराठे कुणबी होऊन ओबीसी मध्ये जे येणार प्रमाणपत्राद्वारे, आणि ही सरसकट, म्हणजे या शब्दाला एक खूप मोठा आक्षेप दिसतोय की सरसकट प्रमाणपत्र मिळणं, तर त्याला आक्षेप आहे आणि त्यांना असं वाटतंय की अशी जात कशी काय बदलता येऊ शकते. त्याच्याबद्दल काय? त्याच्यामध्ये 2 मुद्दे. एक मुद्दा, 1967 पूर्वीचे जे कागदपत्र सादर करतील, कायदा अस्तित्वात आहे, ते कुणबीसाठी इलिजिबल ठरतील. जर त्यांना वाटतं की हे पुरावे योग्य नाही किंवा असं देता येते, तसं विधिमंडळात कायदा घेऊन त्यांनी त्याच्यावर त्यांना अधिकार आहे, त्याच्यावर ते कायदा केल्यावर भाष्य करावं. आज अस्तित्वात कायदा आहे आणि तो सगळ्या जातींना लागू आहे. त्यामुळे वेगळं काहीच नाही. जे 67 पूर्वी पुरावे आणतील त्यांना सर्टिफिकेट मिळेल. दुसरं, जे टिकणाऱ्या आरक्षणाबद्दल त्यांचा विरोध नाहीये, तर मग माझा प्रश्न त्यांना हाच आहे, 3 वेळेस तुम्ही दिलं ते तुम्हीच टिकवू शकले नाही सरकार म्हणून, त्यांची देखील जबाबदारी आहे ना. जर टिकणाऱ्या गोष्टीसाठी, न टिकणाऱ्या गोष्टीसाठी ते मतदान करता, ते टिकवू शकत नाही, तर मराठा समाजासमोर पर्याय काय आहे? घटनेने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेली घटना आहे, ती भुजबळ साहेबांना मान्य नाही का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. घटनेमध्ये प्रिएम्बलमध्ये काय सांगितलं? जो मागासलेला समाज आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून शिक्षणासाठी सुरुवाती इन्सेंटिव्ह म्हणजेच आरक्षण देण्यात यावं.
मग भुजबळ साहेबांनी दिलेलं आरक्षण जर टिकलं नाही तर मराठा तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे याचा पर्याय भुजबळ साहेबांनी सांगावा. पॉलिटिकल स्टेटमेंट देऊन दोन समाजामध्ये ते हा. होतील असं वक्तव्य त्यांनी करणं हे धक्कादायक आहे. नाही, वारंवार जेव्हा असलं जातं की टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे मराठ्यांना, आमचा त्याला विरोध नाहीये, तेव्हा कदाचित त्याच्यामधली एक इनर लाईन ही असती की हे अशा पद्धतीचं आरक्षण जे आहे ते कदाचित टिकणारा नाही हे तर मग हे धाडस करून सुप्रीम कोर्टाकडून आणून द्या, असं कुठंतरी तुम्हाला वाटतंय का? कारण हे म्हणजे एक हे दिसतंय की अशा पद्धतीची कुणबी प्रमाणपत्र मिळणं थोडंसं कायदेशीर दृष्ट्या थोडंसं तसं सोपं आहे नोंदीच्या आधारे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सुद्धा एका मुलाखतीत म्हणाले होते की जर 4 पिढ्या कोणी मराठा असेल पण जर त्याच्या आधी तो जर कुणबी असेल तर त्याला त्याचं प्रमाणपत्र जे आहे ते मिळालं पाहिजे. मग जे अवघड आहे त्याच्याबद्दल जेव्हा विधानं होत आहेत तेव्हा कदाचित त्यांना माहितीये की हे आरक्षण अवघड आहे, मिळवायचं असेल तर ते तशा पद्धतीनं मिळवून दाखवा, ही त्याच्यातली लाईन आहे असं म्हणायचं का? नाही, त्याच्यातली लाईनी असू शकत नाही. कारण राज्य सरकारने स्वतः समिती बनवली, मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा केली, कागदावर तुम्ही स्टेटमेंट केलं, तशा प्रकारचा तुम्ही GR काढला आणि समिती साध्या सुध्या लंगोशंगाची नाही बनवली तर तुम्ही न्यायमूर्तींची बनवली. ज्या वेळेस राज्य सरकार न्यायमूर्तींना एखाद्या कामाला लावतं, त्यांना काम सोपवतं आणि त्याच राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्या समितीच्या विरोधात जाऊन विधान करणं, हे संसदीय भाषेमध्ये याचा फार वेगळा अर्थ निघतो. म्हणजेच तुम्हाला डेमोक्रेसी मान्य नाही का? सरकार म्हणून कॅबिनेट ज्यावेळेस निर्णय घेतं, कॅबिनेटने निर्णय घेतला की मराठा समाजाच्या नोंदी सापडवण्यासाठी आणि त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी रिटायर्ड न्यायमूर्तींची समिती बनवली आणि हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट असं मानतं की न्यायमूर्ती आयुष्यभर न्यायदान करता, त्यांना अजीवन न्यायमूर्तींचा दर्जा असावा, त्यामुळे त्यांना न्यायमूर्ती म्हणलं जातं. आणि न्यायमूर्तींची समिती काम करत असताना, सरकारने समिती बनवलेली असताना, कॅबिनेटने निर्णय घेऊन समिती बनवलेली असताना, कॅबिनेट मंत्र्यांनी येऊन घोषणा केलेली असताना, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जर त्यांना हे प्रमाणपत्र मान्य नाही, मग त्यांना अस्तित्वातला कायदा पण मान्य नाही का? 1967 पूर्वीचा कायदा हा फक्त मराठा कुणब्यांसाठी नाही, राज्यामधल्या सगळ्या जातींसाठी 1967 पूर्वीचा पुराव्याचा कायदा अस्तित्वात आहे. त्यामुळे भुजबळ साहेब स्वतःच गोंधळून गेलेले आहे. कायदा म्हणजे सरकारने तुमचं दिलेला आहे. म्हणणं आहे की जे काही होतंय ते कायद्यानुसार होतंय, नियमानुसार होतंय. कारण काल त्यांनी असं म्हटलं, एक विधान त्यांचं असं होतं की अशा पद्धतीनं जात कशी काय बदलता येईल, म्हणजे त्यांना असं वाटतंय की मराठे अचानक कुणबी कसं काय होणार या प्रमाणपत्रामुळे. हे तुमचं बघा म्हणणं आहे की हे हे बघा सगळं म्हणजे मी तुम्हाला घटनेनुसार आहे. सांगतो मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये फार बनवाबनवी चालू आहे. राज्य सरकारने येऊन 3 दिवसापूर्वी काय घोषणा केली? आम्ही 12,500 पुरावे, 13,000, 14,500 पुरावे देतो. आणि सुरुवातीला माझा देखील समज होता की 14,000 पुरावे इंटू 290 पटीने जर याला मल्टिप्लाय केलं तर इतके इतके लाख कुणबी होतील. तसंच भुजबळ साहेबांनी देखील काल की मांडणी केली. परंतु बरोबर. एक याच्यामध्ये अशी आहे की समजा विनोद नारायण पाटील, विनोद झळके पाटील, मी, माझे चुलते, माझे आजोबा, आमच्यातल्या जे ट्रान्झॅक्शन मध्ये कुणबी नोंदी आल्या, याची टोटल 14,500 आहे. पण इफेक्ट एकाच कुटुंबाला भेटणार आहे. 14,500 बर. कुटुंबांना इफेक्ट नाहीये. या 14,500 मध्ये ज्या लोकांचा व्यवहार आहे आपसामध्ये, समजा 7,000 लोकांनी 7,000 लोकांची संपत्ती खरेदी विक्री केली आणि दोघांपैकी एक कुणबी असेल तर 7,000 लोकांना मिळेल. आणि जे मल्टिप्लिकेशनचं स्वप्न आम्ही बघत होतो की एवढे लोक कुणबी होतील, ते तसं नाहीये. त्या तुम्ही याद्या बर. तुमच्याकडे मिळाल्या नाही. समजा तुम्ही प्रशांत कदम, तुमचे चुलते पण प्रशांत कदम, तिसरे चुलते पण प्रशांत कदम, तर सगळे कदम कुटुंब तर एका एंट्रीत पण होऊ शकतं ना. पण वेगवेगळ्या एंट्री दाखवून ते 14,500ची यादी भरण्यात आली. तर बर. 14,000 इंटू 290% ते होणार नाही, ते 2-3 हजार इंटू 290% भरणार. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये मेजर आहे की ह्या सरकारने समिती नेमल्यानंतर नवीन यांनी सायन्स लावून एकही पुरावा अस्तित्वात तयार केलेला नाहीये. जे पुरावे धूळ खात पडलेले लोकांच्या घरी आहे, ते पुरावे आणून लोकांनी समितीला दिलेले. मी जबाबदारी बर. सांगतो, जिल्हा अधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर देखील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जबाबदार क्लास 1 अधिकाऱ्यांनी अजूनही डेटा सबमिट केलेला नाही. जिल्हा परिषदचे कितके शिक्षण अधिकारी बैठकीला गैरहजर आहेत, त्यांच्या वतीने डेटा देण्यात आलेला नाही. त्यामुळे फायनल रिझल्ट याचा असा आहे, राज्य सरकारला उपलब्ध असलेल्या पुराव्यांची यादी लावली आणि एका गावामध्ये स्पर्धा लागली, मी पुरावा देतो का तू पुरावा देतो. अख्ख्या गावाने पुरावे दिले,
तेव्हा 14,500ची टोटल आली, परंतु एंड रिझल्ट याच्यामध्ये आडनाव सारखे आहेत. त्यामुळे 14,500 बर. ला एक आडनाव असेल तर त्याच्या कुटुंबाला ऑटोमॅटिक लागू होतो. पण जे आम्हाला वाटत होतं इतक्या पटीने इतके लाख लोक येतील, तसं ते येणार नाहीये. त्यामुळे मागचं दार पुढच्या दाराचा विषय नाहीये. याच्यामध्ये राज्य सरकारने कुठल्याही एका पण ही शब्दाचं खूप महत्वाची बाब सांगितलीत, कारण याच एका गोष्टीवरनं खूप गोंधळ होते. म्हणजे काल सुद्धा त्यांचं बोलताना असं होतं की म्हणजे रोज नवीन आकडे येत आहेत, एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये आकडे कसे काय वाढले, आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की केवळ एका नोंदीनुसार सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना तुम्ही कसे काय प्रमाणपत्र वाटू शकतात. कायदा आहे तर ना, ते देऊ शकता, तो हं, कायदा आहे. पण माझा प्रश्न वेगळा आहे. भुजबळ साहेबांना माझा प्रश्न असा आहे की भुजबळ साहेब जी मांडणी करताय की कायद्याच्या रक्ताने तुम्ही कसं काय वाटू शकता, तो ज्यांच्याकडे 1967 ला पुरावा आहे तो कायदा आहे. याच्या पलीकडे जाऊन सांगतो, राज्य सरकारने मध्ये एक निर्णय वेगळा घेतलेला आहे मागच्या सरकार, त्याच्या मागच्या सरकारने एक व्हॅलिडिटी दिली तर ती 75 लोकांना कामं येतील, तो पण कायदा आहे. म्हणजे प्रश्न हं. काय आहे की ज्यांच्याकडे पुरावा असेल त्याचे नातेवाईक, वडिलांकडचे नातेवाईक हे सगळे इलिजिबल होत आहे. फक्त मराठा आरक्षणाने सगळ्या आरक्षणाने लागू आहे. प्रश्न असा आहे की ते जे मांडणी करताय की लाखो लोकांचा याचा फायदा होईल मागच्या दारानं चालू आहे, हे साफ चुकीचं आहे. कारण सरकारच्या वतीने एक ओळीचं सुद्धा असं परिपत्रक नाही की सरसकट घ्या किंवा ज्या मराठ्यांकडे काही नाहीये त्यांना घ्या, अशा प्रकारचं नाही, बरोबर. कुठलं नसतं. सरसकट बद्दल, कारण मुख्यमंत्री सुद्धा ज्यावेळी उपोषण सुटलं त्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री म्हणाले होते की सरसकटची त्यांची मागणी नाहीये, तुम्ही विषय भरकटवू नका, आणि ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे सरसकट बद्दल सरकार सुद्धा म्हणत नाही असं. त्यांच्या नोंदी आहे, त्यांना सर्टिफिकेटला कुठलीच अडचण नाहीये. फक्त काही अधिकारी काम चुकारपणा करतात, त्याच्यासाठी कोर्ट आहे. आम्ही कोर्टाकडून डायरेक्शन घेऊ. आम्ही अर्ज केलेला आहे, आमच्याकडे पुरावे, कोर्ट डायरेक्शन येईल एका तासात, एका सेकंड हिअरिंग मध्ये त्याचा फर्स्ट हिअरिंगला निर्णय लागेल. इथं लढाई कशाची चालू आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण पाहिजे. 3 वेळेस मराठा समाजाने अदर दॅन ओबीसी रिझर्वेशन घेतलंय, ते टिकलं नाही. मग टिकणारं कोणतं आहे तर हे येतं, आणि त्याच्या सरकारला मदत म्हणून आम्ही पुरावे दिले. सरकारने त्याचा काय वापर करायचा सरकारचा विषय. सरकारने एकही ओळीचं परिपत्रक आमच्या फेवरचं घेतलेलं नाही, एकही निर्णय आमच्या बाजूचा घेतलेला नाही. हे पुरावे असलेल्या नातेवाईकांना ते मिळणारच आहे. सरकारने आज नाही म्हणलं तरी उद्या मिळणार आहे. तेव्हा हम्म, हम्म. सरकारने काही नवीन केलेलं नाही. भुजबळ साहेब वेगळ्या पद्धतीने चुकीची मांडणी करतायत, माझं या ठिकाणी ठामपणे मत आहे. काल त्यांचं अजून एक विधान होतं, ते असं सरकारच्याच, म्हणजे ते स्वतः सरकारमध्ये आहेत, पण त्यांचं म्हणणं होतं की तुम्हाला ओबीसींची मतं नको आहेत का. आणि एका बाजूला ओबीसींचा हा सगळा रोष जो आहे, म्हणजे एक ती क्लिप पण व्हायरल झाली होती. याचं उत्तर मला भुजबळ साहेबांना द्यायचं. सभागृहामध्ये 288 आमदार यांच्याशी आमचा संबंध नाही. त्याचं कारण असं आहे, जसं मराठा समाजामध्ये काही विशिष्ट कुटुंबांच्या भोवती सत्ता फिरली, तसंच ओबीसी नेत्यांच्या विशिष्ट कुटुंबाच्या भोवती सत्ता फिरली. ही लढाई महाराष्ट्राला 7.5 वर्ष मराठा मुख्यमंत्री नव्हता याच्यासाठी आहे का, तर मुळीच नाही. आम्ही म्हटलं का देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, उद्धव ठाकरे 2-2.5 वर्ष राहिले, आणि आता मला मराठा मुख्यमंत्री कर, हे मागणीच नाहीये. आजही अशी मागणी आहे का, याला गृहमंत्री द्या आणि त्याला दुसरं अॅनिमल हजबंड्री मिनिस्ट्री द्या, किंवा त्याला नगर विकास द्या, किंवा त्याला समाज कल्याण द्या, किंवा त्याला ग्राम विकास द्या. ही लढाई पण नाही. ही लढाई काय आहे, ही लढाई गोर गरीब मराठा, जो मुलगा शिकू शकत नाही त्याला एक आकर्षण निर्माण व्हावं की मी सुद्धा शिकू शकतो, आरक्षणामुळे माझ्या फीजला सवलत मिळेल, मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे. भुजबळ साहेबांनी काल अजून एक गोष्ट याच्यासोबत सांगितली की ओबीसी असेल, कोणतं रिझर्वेशन असेल, तर सगळ्या समाजाचा फायदा होत नाही. मग हा फायदा का होत नाही याच्यावर देखील राज्यकर्त्यांनी चर्चा केली पाहिजे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, काही दिवसामध्ये जसे मराठा तरुण रस्त्यावर आले, ओबीसी समाजाचे तरुण देखील रस्त्यावर येतील. ज्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल, किंवा आमच्यासारखे तरुण त्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छिता की तुमच्यामध्ये मोजके 25 कुटुंब हेच सत्तेत आले, हेच मंत्री होत आहे, का सामान्य माणूस माळी समाजाचा मंत्री होत नाही. आकडे असतील, आमचा मनोज घोडके असतील, आमच्या माळीवाड्याचा कृष्णामुळे असेल, का हे लोक होऊ शकत नाही. याचं पण कारण मग असं आहे, याचं कारण असं आहे, एवढं. तुम्हाला परत हा, सांगतो, हा. याचं कारण असं आहे की जसे मराठा नेते वागले तसेच ओबीसी नेते वागताय. मुठभर सत्ता स्वतःच्या खिशात ठेवताय. तुम्हाला मी अधिकाऱ्यांचं सांगतो, ओबीसी समाजात पण विशिष्ट कुटुंबाचे नातेवाईकच अधिकारी होत आहे, डॉक्टर होत आहे, सामान्य होत नाही. जी परिस्थिती मराठा समाजाची नेते त्यांची तीच परिस्थिती करताय. त्यामुळे भुजबळ साहेबांनी काल वक्तव्य राजकीय चष्म्यातून बघून न करता सामाजिक चष्म्यातून केलं असतं तर ते बोलले नसते.
नाही, याच्यामध्ये एक असं पण दिसतंय की जेव्हा याच्या आधी प्रयत्न झाला होता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा, तेव्हा ते आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण होतं. आता जेव्हा प्रमाणपत्राच्या नोंदीनुसार तुम्ही काही मराठे कुणबी होतील, ओबीसी मध्ये जातील, तेव्हा त्यांना राजकीय आरक्षणाचा सुद्धा लाभ मिळणार. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे ओबीसी आरक्षण आहे त्याच्यासाठी ते पात्र ठरतील. हे बघा, स्थानिक निवडणुकांमध्ये याचा काय इम्पॅक्ट होईल हे आमच्यासाठी विषय गौण आहे. कारण ही लढाई कोणासाठी आहे? लोकांनी शिक्षण घेण्यासाठी. आणि ज्या मुलाला शिक्षण घ्यायचं तो तर काही राजकारणात जाऊ शकत नाही. आणि ज्याला राजकारण करायचं तो स्वतः उभा राहतो, जवळचा उभा करतो, लांबचा उभा करतो, काही गोंधळ घालतो आणि तो त्या निवडणुकीत कार्यक्रम करतो आणि तो निवडून येतो किंवा आणतो पाडतो. त्या लोकांचा आमचा संबंध नाहीये. आता ऑटोमॅटिकली कायद्याच्या चौकटीमध्ये अशी अमेंडमेंट आहे की याला पॉलिटिकली तुम्हाला स्थानिक स्वराज्यामध्ये भाग घेता येतो, हे मला मान्य आहे. परंतु जर तो भाग घेता येतो म्हणूनच मराठा मुलांनी शिकायचंच नाही आणि शासकीय नोकऱ्या स्वप्न बघायचं नाही, हे आम्ही सहन करू शकणार. जे राजकारण बरं. करता, राजकारणाची वेगळी पद्धत आहे. परत सांगतो, याला इलिजिबिलिटी आहे. 8 लाखाच्या मर्यादेचे आतलेच लोक याच्यात भाग घेऊ शकतात. सरसकट हम्म. मराठा समाज जरी कुणबी झाला, तुम्हीच मांडणी करता बरोबर, ते आहे. की मराठा समाज हा सदन आहे, मग सदन आहे त्याला मिळणार नाही. गरीब लोकांना नाही मिळेल. मिळत. इमिडिएटली तर मर्यादा आहेच ओबीसीला. गरीब लोकांना मिळेल तर नाही, मिळू द्या. मग त्यांना जी भीती वाटतेय की ओबीसी आरक्षणामधला इतर जातींचा जो हक्क आहे तो हिरावला जाईल अशा पद्धतीनं, आणि एक धोका पोहोचतोय ओबीसी आरक्षणाला. तुम्हाला असं वाटतंय का की या सगळ्या याच्यामधनं त्यांची भीती खरी आहे म्हणून? आणि नाही, मग कशासाठी बोलताय? हे बघा, ऑलरेडी विदर्भात मराठा कुणबी म्हणून काम करतो, उत्तर महाराष्ट्रात कुणबी म्हणून काम करतो. तिथे प्रश्न उद्भवले का? तर तिथं उद्भवलेले नाही. हा प्रश्न कुठून आला? की ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की राज्यामध्ये काही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे समीकरण होऊ शकतात का, राज्यामध्ये काही वेगळ्या प्रकारचं राजकारण मांडलं जाऊ शकतं काही पॉलिटिकली, त्यांचं बोलणं आहे. असंच माझं मराठा नेत्यांनाही समजावून सांगणे, त्यांचे देखील पॉलिटिकली स्टेटमेंट आहे. मागच्या 7 दिवसापासून दोन्ही बाजूनी पॉलिटिकल मांडणी केली जाते. मराठा समाज पॉलिटिकलला कंटाळलाय. सुप्रीम कोर्टाचा देखील गैरसमज झाला की मराठा समाजाचं फार मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व आहे. परंतु आमची दयनीय अवस्था काय आहे हे तुम्ही दिल्लीला सुप्रीम कोर्टात तुम्ही बघितलेली. तर मराठा समाज ह्या पॉलिटिकली आर्ग्युमेंटमध्ये आता एंगेज होऊ इच्छित नाही. भुजबळ साहेब काय हम्म. म्हणले, राष्ट्रवादीचे नेते काय म्हणले, काँग्रेसचे नेते काय म्हणले, शिंदे गटाचे काय म्हणले, उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे, तरुणाला शिक्षण पाहिजे आणि नोकरी पाहिजे. मनोजजी, याचा शेवट कसा होणार? कारण ज्या क्षणी आता असं वाटत होतं की हे उपोषण थांबलंय, सरकार प्रयत्न करतंय, मग सगळं शांत झालं होतं, त्याच्यानंतर आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक झालाय. कसा नेमका याच्यावरती तोडगा काढायचा? आणि असा आपला महाराष्ट्र जातीपातीमध्ये विभागला जाणं, एकीकडे म्हणजे काही दिवसांपूर्वी सगळे जातीचं राजकारण करत तर होते, पण आता एकमेकांच्या जातीविरोधात थेट विधानं होताना दिसत आहेत. तर हे चित्र पण कुठेतरी चांगलं नाहीये. ते कसं थांबवायचं? हे बघा, मी परत सांगतो, ना मराठा समाजाचा तरुण ओबीसी नेत्यांना बोलतोय राजकीय, ना ओबीसी समाजातला सामान्य तरुण मराठा नेत्यांना बोलतोय राजकीय. तुम्ही परत बघितलं ते 288 मधले 10-10, 20 स्ट्रॉंग लोक, जे स्टॉलवर्ड लोक आहे, मी परत शब्द वापरतो, टगे लोक, इकडचे आणि हम्म. तिकडचे, हे यांच्यातला वाद आहे. सामान्य माणसाचा वाद नाहीये. कारण जो ग्रामीण भागामध्ये कुटुंबाला जोडून कुटुंब राहतं, तिथं प्रश्न विचारला जाता की मी शिक्षण घेतो, तू का शिक्षण घेत नाही? तूही शिक्षण घेतलं पाहिजे. कोणते 10 ओबीसी समाजाचे तरुण पुढे आले आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध आहे? कोणते मराठा समाजाचे 10 सामान्य पुढे आले आणि ते म्हणले ओबीसी आरक्षणाला विरोध आहे? हा प्रश्न असा नाहीये. ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पॉलिटिकल करण्याचा हा प्रयत्न आहे. तुम्ही प्रश्न विचारला तोडगा काढायचा, तोडगा हा राज्य सरकार काढेल. जसे 3 पक्षाचे सत्ता आलटून पलटून सत्तेमध्ये आलं, या तिघांनी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळवला. आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, अजित पवार मुख्यमंत्री झाले, सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा बिझनेसमध्ये हस्तक्षेप केला, खुलं मतदान घ्या, याने राजीनामा दिले. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा शरद पवार साहेबांना कोर्ट कळालं, उद्धव ठाकरे साहेबांना कोर्ट कळालं. शिंदे साहेब बाहेर पडले, पक्ष मिळाला, चिन्ह मिळाला, तुम्हीच बातम्या दाखवल्या, यांना सुप्रीम कोर्ट कळालं. अजित पवार साहेब बाहेर पडले, पक्ष मिळाला, त्यांना सुप्रीम कोर्ट कळालं. पवार साहेबांनी जसं केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी जसं केलं, शिंदे साहेबांनी जसं केलं, फडणवीस साहेबांनी जसं केलं, अजितदादांनी जसं केलं, अजित पवार साहेब, तसं यांनी मराठा आरक्षणासाठी करावं आणि तसा मार्ग काढावा, हे माझं त्यांना स्पष्ट म्हणणं आहे. यांच्या कोणाच्या डोक्यात असं असेल की ओबीसी मराठा विषय पुढे आणला
तरी मागणी मागं पडेल, तर असं होणार नाही. आजही ग्रामीण भागामध्ये फिरताना सामान्यातला सामान्य माणूस विचारतो सुप्रीम कोर्टाचं काय स्टेटस आहे. ज्याला कोर्ट कळत नव्हतं तो बरं. स्टेटस बद्दल चर्चा करतोय. एवढी जागृतता आलेली आहे. नाही, आता या कुणबी प्रमाणपत्राबद्दल जर इतके आक्षेप ओबीसी नेत्यांकडनं घेतले जात आहेत, तर उद्या हा मुद्दा जो आहे तो कोर्टात जाणार नाही का? जर सरकारनं अशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात केली तर ते कायदेशीर दृष्ट्या कोर्टात टिकेल का? हे बघा, सरकार आज कोणतं प्रमाणपत्र देत आहे? ज्यांच्याकडे पुरावे, त्याच्यामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. कोर्ट फार तर फार काय करू शकतं, ज्यावेळेस त्यांची व्हॅलिडिटी होईल तर परत मॅटर रिमांड करू शकतं, रेफर बॅक करू शकतं, की यांचं कोणाचं ऑब्जेक्शन आहे, यांचे पुरावे मध्ये आम्ही जाणार नाही, यांची परत एकदा व्हॅलिडिटी तपासा. या पलीकडे कोर्टाला अधिकार नाही. कोर्ट दुसऱ्या बरं. बाजूला जाऊ शकतो. कोर्ट कशामध्ये जाऊ शकतो? माणूस ज्याला उशिरा सर्टिफिकेट मिळेल ते लवकर द्या यासाठी जाऊ शकतो. तिसरा, एखाद्याने व्हॅलिडिटी मिळवली आणि त्याच्या पुराव्यामध्ये अडचण आहे तर कोर्ट स्थगिती देऊ शकतं. कोर्ट या तीन गोष्टीच्या पुढे चौथी गोष्ट कोर्टात नाही, कारण हा कायदा आहे. ज्याच्याकडे कागद त्याला तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागेल. या राज्य सरकारने नवीन काहीच केलेलं नाहीये. भुजबळ साहेबांचाच कस काय गैरसमज झाला की फार काही केलं, याचाच मला धक्का. एवढा अनुभवी माणूस, एका ओळीचं सुद्धा शासनाने नवीन निर्णय घेतला नाही. शासनाने काय पण सांगितलं? सगळ्या राज्यातल्या अधिकाऱ्यांनी पुरावे तपासावे, समितीकडे द्यावे आणि असेल तर सर्टिफिकेट इश्यू करावं. कायद्याची बरं. अंमलबजावणी सरकार तत्पर आहे. सरकारने नवीन बरं. निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अच्छा, का नवीन कुठला कायदा केलेला नाही, फक्त अंमलबजावणी आहे. बरोबर. कुठलाच निर्णय सरकारने नवीन घेतलेला नाहीये. त्यामुळे वादच बरं. का होतो असा प्रश्न मला उपस्थित झाला. नाही, पण तुम्हाला ही गोष्ट इंटरेस्टिंग नाही वाटत की ज्या गटाचे धनंजय मुंडे एकीकडे उपोषण सोडायला जातात, हातपाय जोडताना दिसतात, विनवण्या करताना दिसतात, आणि मग काही दिवसांनी त्याच पक्षातले त्याच गटातले छगन भुजबळ इतके आक्रमकपणे बोलतात? ही काय अरेंजमेंट म्हणायची मग? काही पलीकडचं तुम्हाला उदाहरण देतो मी. परवा धनंजय मुंडे साहेबांची पत्रकार परिषद झाली. त्यांच्या अवतीभोवती सगळ्या समाजाचे नेते बसले होते. त्यांनी काय स्टेटमेंट दिलं? मी बीड जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आणि मी सगळं तपासलं. याच्यामध्ये मराठा समाजाचे तरुण नाही, याच्यामध्ये कोणीतरी मास्टर माइंड आहे, तो मास्टर माइंड त्यांना माहिती आहे. त्यांनी स्पष्टता आम्हाला क्लीन चिट दिली. कायद्याच्या चौकटीत राहून सांगितलं की मराठा आंदोलकांनी हे केलं नाही. काल भुजबळ साहेब जाऊन सांगता की मराठा आंदोलकांनी घरं जाळले आणि भुजबळ साहेबांनी हाही दाखला दिला, जर तुम्ही घरं जाळले नाही तर तुम्ही गुन्हे वापस घ्या म्हणून का सांगतो. आमची मागणी काय होती? आंतरवादी सराटीला ज्या माता भगिनीवर अत्याचार झाला, हल्ला झाला किंवा मग पोलिसांच्या वतीने लाठीचार झाला, झालेले गुन्हे दाखल परत घ्या आणि विनाकारण आंदोलनात कोणी होते म्हणून त्यांना अडकवू नका, ही आमची स्पष्ट मागणी होती. जर धनंजय मुंडे पालकमंत्री म्हणून हेड त्या जिल्ह्याला करता आणि त्यांनी घोषित केलं की आम्हाला मराठा समाजाने त्रास दिलेला नाहीये किंवा मराठा समाजाने गदारोळ माजवलेला नाही, मग भुजबळ साहेबांनी कोणत्या आधारे स्टेटमेंट दिलं? पोलिसांचं मनोबल खचवण्याचे स्टेटमेंट नाही का? दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं स्टेटमेंट नाही का? एकीकडे बुंडे साहेब सांगताय की आम्ही सरकारशी चर्चा करून एसआयटी नेमून मास्टर माइंडचं नाव लवकरच जाहीर करू. मास्टर माइंड म्हणताय ते, मास्टर समाज नाही म्हणत. मला तरी असं वाटतं की धनंजय मुंडेंनी ते वक्तव्य करून जी लोकप्रियता त्यांना मिळाली की हा माणूस खरं बोलला, कदाचित भुजबळ साहेबांना वाईट वाटलं असं म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. दोन पक्षाचे नेते अजित पवार साहेब आहेत, त्यांची प्रकृती खालवलेली आता आता बरे रिपेअर होत आहे. सुधारणा झाल्यावर तेच याच्यावर वक्तव्य करतील की नेमकं काय म्हणणं आहे. परंतु आमचं जबाबदारीने म्हणणं आहे की धनंजय मुंडे साहेब बोलले तेच राईट आहे. मराठा समाजात तरुण असं करूच शकत. एक शेवटचा प्रश्न. आता खरं तर गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये निवडणुका झालेल्या नाहीयेत, पण या सगळ्याचं प्रतिबिंब जे आहे ते जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा दिसेल आपल्याला. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष जो आहे तो महाराष्ट्राच्या राजकीय मैदानामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तुम्हाला काय वाटतंय? परत सांगतो, 288 लोकांची ती लढाई राहील आणि 48 खासदारांची लढाई राहील. ज्या कोण मराठ्याला, ज्या कोण ओबीसीला वाटतं त्यांनी त्याचा पक्ष निवडावा आणि त्याच्या ताकदीप्रमाणे त्यांनी निवडणूक लढवावी. मराठा समाज म्हणून आमची कोणाच्याही बाजूने कोणाच्याही विरोधात भूमिका असू शकत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणे सगळ्यांना सोबत घेऊन चला. आज जर ह्या सरकारने आरक्षण दिलं तर बहुतांश लोक यांच्यासोबत राहतील. मागच्या सरकारने आरक्षण दिलं तर मी जिथून मराठवाड्यातून येतो इथं 27 ठिकाणी मराठा विरुद्ध मराठा लढाई होती. 22 ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे मराठा निवडून दिले, कारण आरक्षण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर. त्यामुळे एवढं डेव्हलप
ब्रिलियंट समाज झालेला आहे. मेंटली परिस्थितीनुसार नाही, परिस्थितीनुसार मागासलेला आहे, की त्याला कळतं निवडणुकीत काय करावं. त्यामुळे कोण काय बोलतो, कोण याच्याकडे समाज बारीकीने बघतं, कोण निर्णय देईल त्याच्याही बद्दल बारीकीने बघणार आहे. म्हणून 27 सेना भाजपची निवडून दिली आणि 5 काँग्रेस राष्ट्रवादीचे निवडून दिले. एवढा चाणक्य मराठा समाज आहे. मागच्या वेळेस जेम्सटेन प्रकरण झाला, आमच्या हृदयाला स्पर्श झाला, त्रास झाला. त्यावेळेस मराठवाड्यामध्ये 7 पैकी 7 खासदार मराठा निवडून आले. ते कोणत्या पक्षाचे होते ते नव्हतं बघितलं आम्ही. परत सांगतो, त्यामुळे जागृत मतदार आहे. ओबीसी मतदान करणार नाही, मराठा ओबीसीने मतदान करणार नाही, हा आमचा विषयच नाहीये. ज्यावेळेस निवडणूक लागेल, आम्हाला जो लोकप्रतिनिधी वाटेल, डेमोक्रेसीनुसार आम्ही कारवाई करू, डेमोक्रेसीनुसार मतदान करू. आम्ही ह्या पद्धतीने करणार नाही. मात्र एवढं लक्षात ठेवू, जे आरक्षणाला विरोध करताय किंवा जे आरक्षण ताकद ठेवताय यांच्याबद्दल आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. धन्यवाद ही बातचीत केल्याबद्दल. आणि आपण आशा करूयात की हा वाद जो आहे तो म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की केवळ नेत्यांपुरता वाद आहे, आमदारांपुरता आहे, तो समाजामध्ये नाहीये, तर तसा निर्माण पण होऊ नये हीच सगळ्या महाराष्ट्राची इच्छा असेल. आणि विनोद पाटील थेटपणे सांगतायत की छगन भुजबळ यांचं जे म्हणणं आहे ते कुठल्याही आधाराविना आहे. सरकारनं कुठलाही निर्णयच घेतलेला नाहीये. सरकार फक्त कायद्याची अंमलबजावणी करायला सांगतं आहे. आणि हे जे पुरावे आहेत ते सगळ्याच जातींना जसे द्यावे लागतात तसे मराठा जातीच्या बाबत शोधण्याचं काम चालू आहे. बघावं लागेल की नेमकं पुढं काय होतंय. पण एकीकडे आंदोलन किंवा उपोषण जे आहे ते थांबलेलं असताना ओबीसी नेत्यांच्या या नव्या भूमिकांमुळं, नव्या वक्तव्यांमुळं पुढे अजून काय होतंय का हे आपल्याला बघावं लागणार आहे. हा व्हिडिओ किंवा ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आवर्जून कळवा. धन्यवाद.